जय हिंद मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर नव्या व्हिडिओ सोबत खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय आपल्या आयुष्यातला मोठा भाग आहे, तो म्हणजे लग्न। आता लग्न म्हटलं की संसारातले रुसवे फुगवे, तडजोडी, आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी झाल्या, पण ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा मोठं रूप घेऊन कधी नाती दुरावतात आणि तुटतात हे लक्षात येत नाही। चला तर मग वास्तू हिलिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया की नात्यातला हाच दुरावा कायमचा दूर करून नाती घट्ट कशी करता येतील। चला, संसार आणि नाती आयुष्यभर घट्ट टिकून राहण्यामागे ज्या तीन मेजर स्ट्रॉंग फोर्सेस असतात त्या म्हणजे लॉयल्टी, बॉन्डिंग आणि एक्सेप्टन्स। आता ह्या तीन मेजर स्ट्रॉंग फोर्सेसना रिप्रेझेंट करणारी दिशा म्हणजे साऊथ वेस्ट, पृथ्वी तत्व। आता साऊथ वेस्ट ही दिशा ओव्हरऑल रिलेशनशिपला रिप्रेझेंट करणारी आहे, म्हणजे नुसतंच नवरा बायको नव्हे तर नवरा बायको व्यतिरिक्त कुटुंब किंवा कुटुंबाप्रमाणे जवळची असलेली माणसं। आता साऊथ वेस्ट या दिशेला संतुलित करून विचार आणि व्यवहारातली कोणती चार पथ्य पाळल्याने नाती अधिक घट्ट आणि आनंदी होतील ते आता आपण जाणून घेऊ। पहिलं पथ्य मित्रांनो, नाती अधिक जास्त घट्ट तेव्हा होतात जेव्हा आपण लोकांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारतो किंवा कोणत्याही साच्यात न बसवता लोकांना आपण स्वीकारतो। नात्यातल्या अटी शर्ती, अवाजवी अपेक्षा, त्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने वादावादी, भांडणं हे कोणालाही आवडत नाही। मित्रांनो, जर हे पथ्य आपण पाळलं तर नात्यातला मोकळेपणा अजून वाढत जाईल। आता दुसरं पथ्य मित्रांनो, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मधला मोठा फरक जर आपण ओळखला तर तुम्हाला नाही वाटत आपण आपल्या नात्यांना जास्त समजू शकू? कोणत्याही सोशल मीडिया स्टेटस, रील्स, सिरियल्स, व्हिडिओज, सिनेमा ह्यातल्या कोणत्याही गोष्टींना प्रभावित होऊन आयडियल रिलेशनशिपचा रेफरन्स पॉइंट न ठरवता नात्यांमधल्या वास्तविकतेला जर आपण प्राधान्य दिलं तर तुम्हाला नाही वाटत नाती जास्त टिकतील? नक्की विचार करा। आता तिसरं पथ्य, नाती टिकवण्यासाठी भावनिक ओलावा गरजेचा असतो। वृक्ष आणि कोरडं राहून नाती टिकवता येत नाहीत हे अगदीच मान्य आहे, पण स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी इमोशनल मेलोड्रामा करून आपल्या जोडीदाराला मन मारून ऐकायला भाग पाडणं हे तुम्हाला तरी पटतंय का? कधी आपल्या, कधी दुसऱ्याच्या, म्हणजेच कधी स्वतःच्या, कधी जोडीदाराच्या देखील इच्छा पूर्ण केल्या तर तुम्हाला नाही वाटत नात्यातला गोडवा आणि पर्सनल इक्वेशन चांगलं होईल? आता चौथं पथ्य मित्रांनो, काय होतं, आपण एखाद्याचे दुर्गुण चार चौघात खूप चवीने सांगतो, पण हेच एखाद्याच्या कलागुणांची तारीफ करायची वेळ येते तेव्हा आपण आपले हात आखरते घेतो। कायम लक्षात ठेवा, ॲप्रिसिएशन इज अ की टू मेक युअर रिलेशनशिप हॅपी। आपल्या जोडीदाराला सतत कमी लेखण्यापेक्षा त्याच्या कलागुणांना जर वाव दिला आणि मोटिवेट केलं तर, व्यक्तीला एका ठराविक साच्यांमध्ये, विचारांच्या साच्यांमध्ये अडकवून ठेवण्यापेक्षा त्याला मोकळीक देऊन जर मुक्तपणे जगू दिलं ना तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही। तर बघितलं मित्रांनो, नाती टिकवण्यासाठी आणि अधिक घट्ट करण्यासाठी जी चार पथ्य सांगितली ती किती प्रॅक्टिकल आणि सोपी आहेत। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही नाती घट्ट करण्यावरती अजून अधिक भर द्याल। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपल्या चॅनलवर। तोपर्यंत जय महाराष्ट्र।